रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्हाला गर्दी एकदम भयंकर लागली भूक आणि इकडे बघू शकता एकदम भयंकर अशी गर्दी आहे. आता आम्ही आलोय दूध गरम करायला. बघू शकता आमची दूध गरम करण्याची पद्धत. आमचा जास्त वेळ मंदिरात नाही गेला पण शॉपिंग करण्यात गेला. शॉपिंग तर काय नाही केली फक्त एक चप्पल घेतली माझ्या वापस. बघू. तर नमस्कार पब्लिक, कशा आहात? तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आज आपण चाललोय आजमापूरला बाळूमामाला. तर आजचा ब्लॉग एकदम बादशाह आणि किंग होणार आहे. सो जे कोण नवीन आलं असेल सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट करून टाका पटापट. तर चला आता डायरेक्ट मी बॅग वगैरे भरून घेतो कारण की बॅग तर लागणार आहे आपल्याला 2 दिवसाचा. आय थिंक 2 दिवस तर लागणार आहे माघारी येण्यासाठी. ओके, सो आपल्याला कोल्हापूरला पण जायचं आहे, बऱ्याच ठिकाणी जायचे. तर नवीन कोणी आला असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करून टाका. आणि सॉरी बरं का, बट लेट व्हिडिओ येतात, लेट पण बादशाह व्हिडिओ शूट करतोय. ओके, तर चला डायरेक्ट आता बॅग वगैरे भरू आणि डायरेक्ट निघू. पण ही बॅग घेणार आहे आणि ह्या बॅगमध्ये बरेच मटेरियल बसणार आहे आपलं. ओके, आपलं तर मेन गोष्ट जर्किंग आणि ही टोपी आणि रुमाल, बस एवढं मेन आहे आपलं. कारण की थंडी एवढी भरपूर वाजणार आहे ना भाई, काय सांगायलाच नको. तर चला मी पहिलं बॅग आवरतो आणि जेवढे काय साहित्य लागते ते घेतो आणि डायरेक्ट निघूया आपण. मी आता उरकले, शर्ट वगैरे घातल्या नवीन. सो डायरेक्ट आता तुम्हाला गाडीत गेल्यावरतीच भेटतो. आता फुल आपल्याला पॅकिंग मध्ये जायचंय कारण की थंडी एवढी वाजणार आहे ना भाई, भयंकरवाली. तर सकाळची थंडी आणि नाईटची थंडी एकदम भयंकर आहे. सो चला आता डायरेक्ट मी गाडीमध्ये गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला. ओके, टेक्नॉलॉजी बघा, टायर न्यायची टेक्नॉलॉजी आहे. भयंकर विषय. आता आपण आलोय साताऱ्याच्या एका पेट्रोल पंपावरती आपल्या कॅरीला सीएनजी भरायला. वाडे फाटा आहे तो, वाडे फाट्यावरचे टोल नाक्यावरती आहे. सीएनजी भरायचं चाललंय आमचं. हे बघ चला सीएनजी भरलाय आता डायरेक्ट निघू. काहीच आता आपण वाडे फाट्यावरती साताऱ्यात एंट्री मारलेली आहे. सो इथं बघू शकता पुढे कंदी पेड्याचं दुकान आहे मस्त पैकी आणि इथं ब्रिज आहे बघू शकता पुढल्या साईडला. सातारा हायवे इथूनच लागतोय डायरेक्ट कोल्हापूरला रोड जायला इथूनच आहे. ओके, तर चला आता तर मस्त पैकी ब्लॉग मध्ये आहे ना भाई, खतरनाक येणार. इथं बघू शकता सातारी कंद पेडा, पेडा रे पेडा, कंदी पेडा कुठे गेला? हा इथे बघू शकता इथं ना, इथला कुठे? अरे सगळे इकडे कंदीत कंदी पेडे पेडे. आणि इधर मामू लोग रहता है बरं का कभी कभी. हाँ, इधर मामू लोग रहता है लेकिन हम डायरेक्ट निकल जाएंगे. तुमको समझ में नहीं आया मामू लोग किसको बोलता है? अरे उनकी बुद्धि है ना, बुद्धि इतकी भाषती ना भाई, उसको सब कुछ समझ आता है. ये देखो इधर मशीड बिशीड सगळे, इधर फुलपाखरू बेलपाखरू सब कुछ. ये वाड़ी पाटा, इसको तो बोलते हैं वाड़ी पाटा. अबे इधर से आगे चौक में जाएगा. बिल्कुल बिल्कुल. चलो डायरेक्ट निकलते हम लोग डायरेक्ट हाईवे पे और मचाएंगे. ओके, मचाएंगे शोर, मचाएंगे गाने. ये लेडीज बाप की परी उल्टे रोड में चालली. टेक्नॉलॉजी आहे, डायरेक्ट गाडी धूमचे आले डायरेक्ट खांद्यावर. नात करती काय यायलाच लागते. रिमोट सकाळी रिमोट बी का? अच्छा, बिन पेट्रोलची यूज का? पेट्रोलची का काय? विचार हा विचार आता. हा घे घे, तुमच्या धूमचे आले. खतरनाक विषय. विचार कुमरे कितीला घेतली बाबा? 10,000 पेट्रोल लागतोय. नाही पेट्रोल नाही. 10,000 रुपयाची गाडी बाई ती. आता आपण डायरेक्ट सातारा कोल्हापूर हायवेला लागलेलो मस्त पैकी. गाणं कोणचं लावायचं? गाणं लावू ना, मस्त पैकी गाणं लावू.
लाव ना, लाव चांगलं गाणं. आम्हाला आता मामूला सो टोल नाका पकडले. 100 कॅश आहे का मामूल 200 रुपयात कांडकडे सुरू जाऊन येऊया आपण. कसं तरी आता चाललंय मानवायचं, बघू. पहिलं फाईन 5. पण 200 रुपयात काम क्लिअर करून टाकले. आधीच गाडी आमची किती 6000 रुपये. 9,000 रुपये पाहिजे लावायची का? 9,000 रुपये. 9,000 रुपये 5 फाईन. आता आपण आलोय कराडचं. कंटाळा आलता बाई गाडी म्हटलं पाय बी मोकळं करू आणि मग जाऊया पुढं. ओके, आता आपल्या म्हणजे इथले 50 किलोमीटर राहिला असेल कोल्हापूर. आधी कोल्हापूरला जायचं घेऊन मस्तपैकी बाळू मामाला जाणार. ओके, तर चला आता थोडा वेळ थांबून डायरेक्ट निघून जाऊ. एवढं भारी वातावरण चाललंय आणि याचं बघा काहीतरी वेगळाच विषय चाललाय. ये बघा, चला आता थोडा वेळ बसू आणि डायरेक्ट निघून जाऊया आपण. तर गाईज आत्ता आपण आलोय कोल्हापूरमध्ये. सो पाहू शकता इथं महाराजांची एक मूर्ती आहे मस्तपैकी. तर बघू शकता गाईज फायनली तुमच्या भावानी डायरेक्ट कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे मस्तपैकी. तर आता डायरेक्ट मंदिरामध्ये वगैरे जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. आता आतमधून दर्शन होईल हां, आतमधून दर्शन होईल का नाही काय माहीत नाही, तिथली परिस्थिती बघून मग बघू. ओके, तर चला डायरेक्ट मंदिरापाशी गेल्यावर भेटतो तुम्हाला. तिकडे जायचंय. एक मिनिट, कोल्हापूरमध्ये पोहोचलोय. तर आता आपण गाडी वगैरे पार्किंग करून मंदिराकडे निघालेलो आहे दर्शनासाठी. तर चला आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ. पार्किंग होऊ शकतं इकडं पार्किंगचं आहे. तर आता आपण गाडी पार्किंग वगैरे केले. आता आपण आलोय महालक्ष्मी टेम्पलला. तर गाईज आत्ता आपण आलोय मंदिरापाशी. सो समोर मंदिर आहे. तर आत्ता आपण मागच्या दरवाजाने आलो होतो मंदिरापाशी आणि भरपूर गर्दी आहे तर नाही का. आणि बघण्यासारखं बी भारी आहे मंदिर, पण एकदम मस्त आहे कोरेगाव. तर तुम्हाला दाखवतो, मस्त आहे मंदिर. लाईनीला लागलो, भरपूर गर्दी आहे. सो पाहू शकता आपण लाईनीला लागलो आता. चला काही विषय नाही, आपण मस्तपैकी दर्शन झालं पाहिजे एवढ्या लांब आलं. ओके, आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. सो आता आपण गाडीकडे जाणार आहे. तर मस्तपैकी दर्शन झाले. आतमध्ये काही शूट काढून नाही दिलं जास्त, बट बाहेर मस्तपैकी शूट केलंय. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना आपण मला वाटते कंटिन्यूच करून टाकू डायरेक्ट, कारण की खूप बारका ब्लॉग झालेला आहे. तर बघू शकता आत्ता हे मंदिर आहे आणि आमचा कुमार शेठ फोटो काढायला लागलेला आहे मस्तपैकी. तर चला आता डायरेक्ट गाडीत गेलो भेटतो. ओके, गँग बघू शकता कुठं घुसल्यात मस्तपैकी सोन्याचं. खरं तरी घे रे गुड्या वहिनीला. मी नाही घेणार. मग इकडे कसं काय गुन्हा आला डायरेक्ट. बघू शकता फोटो सोन्याचं घ्यायला आले होते. बघा काय घ्यायचंय, तोप घ्यायची. यो घोडा बघ कसला उभं राहिलाय. बघ मिनी तोप हवं आहे ना बाई, खतरनाक आहे का नाही. इज्जत तर आहेच. चालली मस्तपैकी शॉपिंग. तर बघायचं चालले भांडीकुंडी घ्यायला. आता काय लहान आहे, लग्न आले बाई तुझं. पुरीला होते ना, तुझ्या पुरीला होते का भांडीकुंडी घ्यायला. हे बघा यो इथला दुकानवाला आहे. ओ ऐका की कितला आहे 100 रुपये. 100 रुपये तर चला गाईज आता डायरेक्ट रंकाळ्याला जायचं ना. आता चप्पलच्या दुकानात जाऊ. बरं हा, चप्पलच्या दुकानात जायचे आता. तर थोड्या चपला बिपला घेऊ. ह्याच्या XYZ बेबीला घेऊन ठेवतो आताच. साईज बीज भारी आहेत पण बरं का. आकाशच्या मिसेसला चप्पल घ्यायची आणि चप्पलची साईज काय माझ्या पायावर एवढी. वा भयंकर विषय. हे बघा ह्यानी चप्पल घेतले
तर माझ्या पायाच्या मापाची घेतलेली ती बसत नाही. 8 नंबर द्या. 8 नंबर बसते बरोबर. थांब बाबा, ही पुढे सिस्टम वेगळी असते काही माहिती. हा का वाढते अंगाची गाव. वाढते अंगाची वाढते अंगाची. या बात बसली 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 भाऊ. खुश एकदम खुश. आपण ती माझ्या मापाची चप्पल घेतलेली आहे मस्त पैकी. ओरिजिनल आहे का? कुठलं पाहिजे तुला? बक्की दादा ते आहे का? तर काहीच इथे बघू शकता ओरिजिनल चप्पल आहे. भारी आहे कोल्हापुरी. ओके तुमच्या दुकानाचं नाव सांगा. दुकानाचं नाव सांगा. कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरी चप्पल. ओके कुठे ऍड्रेस? राजाराम रोड, बिंदू चौक, कोल्हापूर. ठीक आहे ओके. तर या गाईच नक्की या आणि ओरिजिनल चप्पल आहेत मस्तपैकी घेऊन टाका पक्क्यात आणि रेट मध्ये एकदम मस्त रेट मध्ये. तर तुम्ही पाहू शकता. तर इकडचे जे मंदिराच्या साईडने इकडच्या साईडलाच आहे. ओके नक्की या चप्पल घ्या. ओके न्यू ट्रेंडिंग सशेचं कान. का हो सशेचं काम चाललंय. अरे खातो का म्हणतोय हे ससा. बघा कसलंय खतरनाक विषय. बघू शकता सशेचं कान आहेत आणि ते पण लाईटीवाले आहेत. खतरनाक आहे. चला आमचा जास्त वेळ मंदिरात नाही गेला पण शॉपिंग करण्यात गेला. शॉपिंग तर काय नाही केली फक्त एक चप्पल घेतली माझ्या बापाची. बघू काय जाता आपण चाललोय रंकाळ्याला. तर चला आता तिथे गेल्यावर भेटतो कारण माझ्या फोनमध्ये फक्त 9% चार्जिंग आहे बाईक. मला तिथलं शूट करायचं. आता आपण आलोय रंकाळ्याला. तर तेव्हा तुम्हाला थोडंफार शूट दाखवतो. सो पाहू शकता इकडं इथं ना. आता आपण रंकाळ्यावरनं डायरेक्ट आपल्या गाडीकडे निघालो. आता डायरेक्ट आदमापूरला गेल्यावर सुद्धा. ओके तर काय आता आपण आदमापूरला पोचलेलो आहे. सो आता वाजलेत 11. तर आपण जाणार आहे थोड्या वेळाने दर्शनासाठी तिकडे. तर राहा कंटिन्यू. तर काय रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्हाला गर्दी एकदम भयंकर लागली भूक. आणि इकडे बघू शकता एकदम भयंकर अशी गर्दी आहे. दुकान गर्दी आहे. आम्हाला लागली भयंकर भूक. आम्हाला आहे ना आता विषय कसा आला माहिती आहे का? झोपच आहे नाही. त्याच्यामुळे आम्ही चाललो काहीतरी खायला. आता खाऊन पिऊन मस्तपैकी मग परत घेणार आहे आम्ही. परत 5:05ला उठणार आरतीला आणि मग नंतर बघू पुढचं. ओके आता आम्ही आलोय दूध गरम करायला. बघू शकता आमची दूध गरम करण्याची पद्धत. टुपीत हात घाल. आता 2 वाजलेत तरी थोडीफार गर्दी आहे. अजून भरपूर गर्दी होणार आहे. इकडे बघू शकता बरीच गर्दी आहे. आता आम्ही आलो डोसा खायला. मस्तपैकी पेपर डोसा वगैरे खाऊ. गर्दी तर काय आम्ही. आता आपण आलोय बाळूमामांच्या मंदिरापाशी. सो पाहू शकता आता रातचे 2 वाजले तरी गर्दी आहे भरपूर. भाविक बघू शकता मस्तपैकी झोपले जातात. तर गाईज आता आपण दर्शन घेऊन परत एकदा आपल्या गाडीत आलेलो आहे. सो मित्रांनो आता झोपतो. सकाळी उठू आणि मग नंतर आपण 5:05 वाजता आरतीला जाणार आहे. आरती असते. आरती झाली की मग डायरेक्ट आपण आपल्या घरी जाणार आहे. ओके तर चला गुड नाईट. सांग
गाईची आता आरती वगैरे झाली. सो आता आपण थांबलोय कणीस खायला मस्तपैकी. तर एकदम भयंकर अशी थंडी वाजायला लागली. तर गर्दी तर एकदम प्रचंड गर्दी आहे आज. आमुष आहे तिकडे प्रचंड गर्दी आहे. आता कणीस वगैरे खाऊ मस्तपैकी आणि डायरेक्ट कुठं जायचे आता? ह्याला मेदगाला जायचं. तिकडे गेल्यावर भेटतो. आता चार्जिंग पण नाही.